नमस्कार. आवाज द व्हॉइसच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी समीर शेख. नुकताच 10वी बोर्डाचा निकाल लागलाय. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं आणि या पुण्यातच आझम कॅम्पस नावाचं एक फार मोठं शिक्षणाचं केंद्र आहे. या आझम कॅम्पसचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या आझम कॅम्पसच्या अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूल मध्ये आपण आहोत. इथे येण्याचं कारण म्हणजे अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूलचा निकाल 10वीचा हा 100% लागलाय. इतकंच नव्हे तर 100% निकालासोबतच 248 मुली 10वीची परीक्षा देत होत्या आणि त्यापैकी बहुतांश मुली जवळपास 168 मुली डिस्टिंक्शनने पास झाल्या. तर या संस्थेच्या या शाळेच्या अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूल आणि आबेद अहमद ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या मुख्याध्यापिका रोशन आरा शेख आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं घवघवीत यश या शाळेला कसं मिळालंय, त्याच्या मागची कारण काय, त्या कशा पद्धतीने इथलं शिक्षण अभ्यास चालतो याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रोशन आरा मॅडम, तुम्ही आवाज मराठीसाठी वेळ काढलात यासाठी तुमचं खूप खूप आभार. मला हे विचारायचं की 10वीचं शिक्षण, 10वीचं जे काही सिलेबस असतो तो प्रत्येक शाळेत सारखाच असतो, सारख्याच पद्धतीने शिकवला जातो. एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेतून चमकून जाणं ही खूप सामान्य बाब आहे, पण या शाळेचं अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूलचं हे वैशिष्ट्य राहिलंय अनेक वर्षांपासून की इथून एक विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण शाळाच चमकून निघते आणि संपूर्ण शाळेतल्या सगळ्या मुली ह्या डिस्टिंक्शनने किंवा ज्याला आपण म्हणत विशेष प्रावीण्याने पास होतात. तर असं तुम्ही तुमच्या या सगळ्या या अँग्लो उर्दू स्कूलच्या तुमच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं तुम्ही काय वेगळ्या गोष्टी करताय, काय उपक्रम राबवताय शिक्षणाच्या दृष्टीने, त्याच्याविषयी थोडीशी जरा मला माहिती द्या. हे काय का रिझल्ट जे आहे ना आमचं ते म्हणजे आमचा पूर्व प्लॅनिंग म्हणतात ना ज्याला प्री प्लॅनिंग ते आम्ही करतो. जेव्हा आमची स्टुडंट 9th मध्ये असते तेव्हापासूनच हे चालतं. पहिले प्री प्लॅनिंग करण्यासाठी आमचे मॅनेजमेंट, आमचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर पी ए नामदार सर आणि आमचे चेअरमॅन कदीर कुरेशी सर आहे, आमचे मेंबर्स आहे बदरुद्दीन शेख, हे सगळे मिळून आम्ही सगळे मेंबर्स आणि हे मिळून एक प्री प्लॅन करतो आधी आणि त्याप्रमाणे आम्ही त्या कामला, त्या प्लॅनला बायफकेट करतो मंथ वाईज आणि त्यासाठी आम्ही टीचर्सची जे आहे ते मीटिंग दर 3 months नंतर घेतो आणि 3 months नंतर आम्ही हे बघतो की आमच्या ज्या मुली आहेत त्यांचा प्रमोशन कसं झालेलं आहे, त्यांचा प्रोग्रेस एज्युकेशनल कसं झालेलं आहे, त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहेत, हायेस्ट आहे, एव्हरेज आहे की लोएस्ट आहे. मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना काम देतो. म्हणजे रोज जे आहे आमची एक्स्ट्रा क्लास 1 घंटा म्हणजे 1 तास इतर शाळांपेक्षा 1 तास जास्त असतो रोज आणि वर्षभर चालतो हा क्लास. आणि त्याप्रमाणे आम्ही काय करतो की एक तर आमची समर वेकेशन आम्ही ते वेस्ट नाही करत, आम्ही मुलींना त्याप्रमाणे आम्ही इथं क्लासेस ठेवतो. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीची सुट्ट्या देत नाही तेव्हा पण आम्ही क्लासेस ठेवतो. तसंच आम्ही काय करतो प्री प्लॅनिंग म्हणजे आमची असं असते की नोव्हेंबर पर्यंत आमचा सिलेबस संपूर्ण व्हायला पाहिजे. त्यानंतर जे असतो ते फक्त रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंग हे आमचं चाललेलं असतं. आता जे विद्यार्थी पास झाले आपल्या प्रेक्षकांना थोडासा अंदाज यावा की हे यश किती मोठं आहे. तर आम्हाला फक्त हे सांगा की किती विद्यार्थिनी मुली बसल्या होत्या 10वीच्या परीक्षेला, त्यापैकी किती पास झाल्यात, कितींना फर्स्ट क्लास मिळाले, कितींना डिस्टिंक्शन, थोडासा अंदाज यावा. यावेळेस आमचं जे रिझल्ट आहे ते खूपच छान आहे कारण 100% खूप वैशिष्ट्य म्हणजे काय आहे यातले आमचं जे यावेळेसचं जे रिझल्ट आहे ते त्यामध्ये 248 मुली अपियर झाले होते आणि त्यामधून 22 जे आहे ते 90 and above मध्ये राहिले, 90 पेक्षा जास्त. आता तर मेरिट राहिलेलं नाहीये तरी सुद्धा मेरिट मध्ये 22 आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये 168 आहे आणि फर्स्ट क्लास मध्ये 56 आहे आणि सेकंड क्लास मध्ये फक्त 2 राहिले. तर अशी प्लॅनिंग आम्ही अगोदरच केलेली होती. ते 2 पण कसे पास क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये राहिले ते जरा आम्हाला हे वाटलं. आणि जे रिझल्ट आहे ते खूप वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की आमच्या जे सब्जेक्ट वाईज आम्ही टॉपर्स बघतो त्यामध्ये 94 जे आहे इंग्रजीमध्ये ते 15 मुलींना मिळाले, विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर ते एक म्हणजे आमच्यासाठी एक रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट राहिला आमच्यासाठी. अगदी
अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूलचं एक अजून एक वैशिष्ट्य आहे की इथं शिक्षणासोबतच मुलींच्या सर्वांगीण विकासावर थोडस लक्ष केंद्रित केलं जातं. वेगवेगळ्या मुलींचं कुठल्या गोष्टींकडे ओढा आहे शिक्षणाशिवाय, त्याच्यात तिला मास्टरी कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. हे या शाळेचं, या इन्स्टिट्यूशनचं, आझम कॅम्पसचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. इथं असं काय केलं जातं त्याच्याविषयी थोडंसं सांगा. इथं असं आहे ना की आमच्या इथं तसं पाहिलं तर आझम कॅम्पस मध्ये KG to PG मध्ये इतका म्हणजे शिक्षण आहे. तर जेव्हा मुलगा किंवा मुलगी इथं एंटर होते त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे पाहिलं जातं आणि त्यानुसार त्याला त्या मध्ये टाकलं जातं. जसं स्पोर्ट्समध्ये जर आहे मुलगी हुशार तर त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये आहे का, हॉकीमध्ये आहे का, बॉलमध्ये आहे, हे सगळं पाहिलं जातं आणि त्यानुसार त्यांना डायव्हर्ट केलं जातं. तुम्ही जे क्रिकेट, हॉकी सांगितलं, तुमच्या मुलीचे टीम्स पण आहेत? येस, आमची स्वतःची टीम्स आहे. आमची मुली नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर खेळत आहेत. सध्या माझे ज्युनियर कॉलेजची मुली आहेत आणि त्यानुसार इथं जे आहे क्रिकेट टीम आहे, त्याप्रमाणे हॉकी टीम आहे आणि माझी जे शाळेची मुली आहात ते पण खेळत राहतात. तर म्हणजे हे चाललेलं आहे आमच्या इथं. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत. अँग्लो उर्दू गर्ल्स स्कूलचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे मराठी स्पोकन लँग्वेजेसचे क्लासेस होतात जे कंपल्सरी असतात. या उर्दू शाळेतल्या मुलींनी मराठी शिकावं जेणेकरून इथून बाहेर पडल्यावर लोकांशी संवाद साधताना आणि आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी एक आत्मविश्वास येईल बोलण्याचा आणि लोकांशी संवादाचा पूल बांधला जाईल. हा या स्पोकन मराठी क्लासेसचा एक उद्देश आहे. या उपक्रमाविषयी, या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाविषयी आपण मुख्याध्यापिकेकडूनच जाणून घेऊया. हे जे स्पोकन मराठी क्लासेस आहेत त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आमच्या इथे स्पोकन मराठीची वेगळी अकॅडमी आहे आणि त्याची जी आहे हेड ते आहे नूरजहां मॅडम आणि इनामदार सरांनी हे अकॅडमी खूप पूर्वी हे केली होती, इस्टॅब्लिश केली होती आणि त्यांचा हे आहे म्हणजे उद्देश की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्हाला मराठी बोलायला, लिहायला आणि हे करायला, संवाद साधायला यायला पाहिजे त्यामध्ये. तर याप्रमाणे त्यांनी जे हे ठेवलेले आहे अकॅडमी, त्यामध्ये म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. पण आम्ही डिसेंबरच्या एंडला पंधरवडा साजरा करतो. त्यामध्ये तो म्हणजे आमचा स्टेट लेवलचा असतो आणि त्यामध्ये सगळे लोक सहभागी होतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि मुली आमचे जे विद्यार्थी आहे ते पार्टिसिपेट करतात, इव्हन टीचर्स करतात. तर आमच्यासाठी तो म्हणजे 15 दिवस असा असतो की आम्ही खूप एन्जॉय करतो. त्यामध्ये मराठी सगळं प्रत्येक म्हणजे ऍक्टिव्हिटी मराठीमध्ये असते. या मराठी स्पोकन सोबतच अजून 2-3 लँग्वेज रिलेटेड तुम्ही उपक्रम राबवता, त्याच्याविषयी थोडंसं. आमच्या इथे 2-3 अजून अकॅडमीज आहेत. त्यामध्ये इंग्लिश स्पोकन अकॅडमी आहे, ICT अकॅडमी आहे. ICT म्हणजे तिथं आम्हाला जे आहे आमच्या मुलींना कम्प्युटर रिलेटेड वेगळे कोर्सेस दिले जातात आणि हा जे आहे उपक्रम ICTचा हे इतका म्हणजे हाय लेवलचा आहे की आमची मुलं जे आहेत ते इंजिनियर लेवलचे सिलेबस जे असतात ते सॉफ्टवेअर इथं शिकवले जातात आणि ते शिकतात. ग्राफिक्स म्हणू, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स म्हणू, ते सगळे इथं शिकवले जातात. आता सध्या AI खूप चाललेलं आहे. AI आमच्या इथं चाललेलं आहे सध्या. म्हणजे आता हे जे आहे मे मध्ये तर आमच्या मुलींना आम्ही सोडलेलं नाहीये तसं. तर त्यांच्यासाठी आम्ही AI ठेवलेला आहे आणि तो कोर्स चाललेला आहे आता आणि 30th मेला तो संपणार आहे. म्हणजे ऑनलाईन चाललेला आहे. तसं इथं बसून पण ते शिक्षिका म्हणू किंवा विद्यार्थिनी म्हणू ते करतात. हमारे साथ इस एंग्लो उर्दू गर्ल्स स्कूल की टॉपर जिसको 95% मिले वो उज़मा हमारे साथ है. हम लोग उससे जानने की कोशिश करेंगे कि किस तरीके से पढ़ाई हुई और बाकी सारी चीजें उसमें ये जो उज़मा ने ये जो कुछ सक्सेस हासिल किया वो किस तरीके से हासिल किया. उज़मा, सबसे पहले तो आपको जो ये कामयाबी मिली है उसके लिए आपको बहुत बहुत मुबारकबाद. तो आपने जो पढ़ाई की, आपको परसेंट 95% के करीब मिले, तो कैसे, आपको क्या लगता है कि कौन सी चीजें आपने पढ़ाई में की जिस वजह से ये थोड़ा सा आप 95% मिला पाए? मैंने बहुत कॉन्स्टेंटली पढ़ाई की है, बीच में रुकी नहीं हूँ. तो बीच में रुकी हूँ मतलब 9 आपकी, जैसे हम लोग मैडम से बात कर रहे थे तो मैडम ने कहा कि बाकी स्कूलों
की पढ़ाई 10th की देर से शुरू होती है, आपकी थोड़ी पहले शुरू होती है। हाँ। तो उसका कैसे फायदा हुआ आपको, मतलब वो कब से शुरू हुई थी पढ़ाई, 10th की पढ़ाई कब से हाँ, शुरू हुई? समर वेकेशन में हमारी एक्स्ट्रा क्लासेस हुई थी। अच्छा। उसके बाद हमारे स्कूल का टाइम 12 o'clock का था, फिर भी हमें 11 o'clock पर स्कूल में आना पड़ता था। हाँ। एक से क्लासेस होती थी। हाँ। हर एक घंटा, रोज 1 घंटा अलग अलग सब्जेक्ट की एक्स्ट्रा क्लासेस होती थी। अच्छा, तो वो एक्स्ट्रा क्लासेस का बहुत ज्यादा फायदा हाँ, फायदा। और आप सिलसिलेवार तरीके से रोजाना कंटिन्यूअसली पढ़ती रही, उसका फायदा। वहाँ टीचर्स का इस सब में कितना रोल था? टीचर्स का बहुत ज्यादा रोल है, उन्होंने बहुत ज्यादा सपोर्ट किया है, हर एक डाउट क्लियर किया है। हाँ। बच्चों का, हर एक बच्चे पे मतलब काम किया उस वजह से। अभी तुम्हारा 10th के बाद क्या करने का प्लान? मैं मेडिकल करियर परस्यू करना चाहती हूँ। अच्छा, मेडिकल, तो मतलब डॉक्टर, MBBS। हाँ। आपके इंस्टीट्यूशन में वो सारी फैसिलिटीज हाँ, भी है। इस इंस्टीट्यूशन की और एक खास बात है कि यहाँ की करिकुलर एक्टिविटीज जो हम लोग ने प्रिंसिपल के साथ बात करते हैं थोड़ी सी उस बारे में जानकारी हासिल की, हमारे साथ बाकी स्टूडेंट्स भी है, तो आप सब लोग थोड़ा सा यहाँ के करिकुलर एक्टिविटीज में आप लोग पार्टिसिपेट करते हैं? कौन से आप कौन से? जैसे हार्डवेयर है, स्पोकन इंग्लिश, स्पोकन मराठी, मोबाइल रिपेयरिंग, और अच्छा। इसी के साथ हमने स्पोर्ट्स में भी बहुत अच्छा, किया है। स्पोर्ट्स में क्या? तो फिजिकल जैसे कि थ्रो बॉल है। हाँ। फिर तो आप ये 10th के साथ साथ ही वो सारे चीजें, हम पढ़ाई के साथ साथ फिजिकल एक्टिविटीज में भी मतलब टाइम कब निकालती थी आप? पढ़ाई के साथ तो मतलब हमारे लिए एक पर्टिकुलर टाइम होता था। हाँ। तो उसमें पीटी का हमारा लेक्चर, यस, तो उसमें हमने पार्टिसिपेट किया। और मराठी, स्पोकन मराठी का भी वो भी आप लोग करते हैं। ICT का भी कुछ है, कंप्यूटर से? हाँ, कंप्यूटर टाइपिंग। हाँ। तो इसका कितना फायदा आपको लगता है कि चलो 10th की पढ़ाई तो आप भी करती है, बाकी स्कूल के बच्चे भी करते होंगे, आपको ये सारी चीजों का कितना फायदा, मतलब कैसे फायदा होता है? मतलब जैसे कि हमने पढ़ाई भी की, उसके साथ साथ ये एक्स्ट्रा भी सीखे, तो इसके लिए हमारे आगे, जैसे मुझे इंजीनियरिंग करना है तो मुझे कंप्यूटर जो मैंने यहाँ से एक्स्ट्रा में सीखा है, जिसमें मुझे बहुत हेल्प होगा आगे मेरे करियर में परस्यू करने के लिए। ग्रेट। आपने कौन सा एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी, आपको भी 10th में कितने परसेंट? 93.58%। कांग्रेचुलेशंस। तो आप पढ़ाई के अलावा भी यहाँ और चीजें कौन सी जिसमें आपने पार्टिसिपेट करते हैं? ओलंपिक, IT ओलंपियाड के एग्जाम में किया था। ओलंपियाड, हाँ, ग्रेट। हाँ। और स्पोकन इंग्लिश की क्लासेस थे, मराठी की क्लासेस थे, अगर स्पोर्ट्स की एक्टिविटीज थी उसमें पार्टिसिपेट किया था, उसमें हेल्प मिलती थी, एक्स्ट्रा नॉलेज मिलता था। ग्रेट। हमारे साथ एंग्लो उर्दू गर्ल्स स्कूल्स के टीचर्स हैं जिन्होंने जिनकी पढ़ाई की वजह से, जिनके टीचिंग की वजह से, जैसे हमने कहा कि 248 बच्चे अपीयर किए थे, 248 लड़कियों ने अपीयर किया था 10th के एग्जाम में, और जिसमें से 168 से ज्यादा लड़कियों को डिस्टिंक्शन मिला और सारी की सारी फर्स्ट क्लास में पास हुए। तो हमारे साथ 10th के बच्चों को पढ़ाने वाले कुछ टीचर्स है, तो हम ये जानना चाहेंगे कि इस इदारे की, यहाँ की पढ़ाई की ऐसी क्या खास बात है, क्योंकि खास बात इसलिए बोल रहा हूँ मैं कि इंडिविजुअल बच्चा, हर स्कूल में कोई ना कोई इंडिविजुअल बच्चा होता है जो पढ़ता है, थोड़ा सा डिस्टिंक्शन मिला था। यहाँ 248 बच्चियां पढ़ रही थी, उसमें से 168 लड़कियों ने डिस्टिंक्शन हासिल किया। तो पढ़ाई का वो क्या सीक्रेट है आप लोगों का, वो थोड़ा सा हमें बताइए। हेलो सर, आई एम यास्मीन पठान और ये हमारे सभी 10th की क्लास टीचर्स हैं, हम लोग सब्जेक्ट टीचर्स भी है। सबसे पहले तो मैं ये बताना चाहूँगी सर कि इतना अच्छा स्कूल और इतना अच्छा इंफ्रास्ट्रक्चर हमको अवेलेबल कराया है, तो हम प्राउड फील करते हैं कि इतनी अच्छी स्कूल में हम पढ़ा रहे हैं। हमारे PA इनामदार सर ने इतना अच्छा हमको इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल कराया है। ICT लैब्स है हमारे पास, साइंस लैब्स है, सारी दूसरी करिकुलर एक्टिविटीज़ है, फिजिकल एजुकेशन हमारे यहाँ होता है। तो ये सबका ऑल राउंड डेवलपमेंट होता है हमारे बच्चों का। और प्लस सब्जेक्ट टीचर्स हमारे एक्स्ट्रा ध्यान देते हैं, हर एक, उर्दू बोलो, साइंस बोलो, मैथ्स, हिस्ट्री, सिविक्स, मराठी, जितने भी इंग्लिश सब्जेक्ट से हमारे बहुत अच्छे से मास्टर्स हासिल है टीचर्स को, और बहुत अच्छे से गाइड करते हैं हमारे बच्चों को। जो भी उनकी एक्टिविटीज़ है उसके बाद एक्स्ट्रा क्लासेस, उनके डाउट्स है, पूरा रिवीजन होने के बाद उनके डाउट सेशंस होते हैं। डाउट सेशंस में वो बच्चे अपने डाउट्स लेकर आते हैं, टीचर्स उनको अच्छे से एक्सप्लेन करके उनके डाउट्स क्लियर करते हैं। तो ये हमारी एक्स्ट्रा क्लासेस, समर वेकेशन की क्लासेस, हमारे प्रिंसिपल मैम का गाइडेंस है, वो खुद भी इंग्लिश पढ़ाती है और सारे बच्चों के अच्छे से डाउट्स क्लियर करती है। तो इसका बहुत बेनिफिट होता है हमारे बच्चों को।
और उनकी खुद की भी सेल्फ स्टडी है बच्चों की कि वो करना चाहते हैं कुछ अच्छे से, तो उर्दू मीडियम प्लस हमारा सेमी इंग्लिश है, तो हमारे बच्चे मास्टर्स हासिल करते हैं दोनों लैंग्वेजेस में। उर्दू भी अच्छा होता है उनका, हमारी जो मादरी ज़बान है, मदर टंग है, और प्लस इंग्लिश में भी कमांड हासिल करते हैं कि वो आगे जाने के बाद जो भी 11-12 परस्यू करे कॉलेजेस, तो उनको इंग्लिश लैंग्वेज का बैरियर ना आए कहीं पर भी। एक जो इस इंस्टीट्यूशन की खासतौर पे आजम कैंपस की खास बात है कि यहाँ हमारे मुस्लिम कम्युनिटी से बहुत सारे बच्चे और खासतौर पर लड़कियां पढ़ती है, तो मैं जस्ट एज अ क्यूरियस फॉलोअर के तौर पर जानना चाहता हूँ कि मुस्लिम यहाँ जो इदारे में पढ़ने वाली लड़कियां हैं उनका अप्रोच कैसे होता है? आपको उनमें क्या मतलब जिसको कहेंगे आशावाद या कौन सी पॉजिटिव चीजें ऐसी दिखती हैं कि जो कौम को आगे लेके जाने वाली है? बच्चे हमारे बहुत ज़्यादा एंथुजियास्ट है, उनको सिर्फ जो है गाइडेंस और सही मौका एक मिलता है, चांस चाहिए, और वो बहुत ज़्यादा अच्छे से बूस्ट करेंगे और बहुत अच्छा नाम रोशन करेंगे, खुद का भी, पेरेंट्स का भी और हमारी स्कूल का भी। जैसे बच्चों की ये जो सक्सेस है, पर वो सक्सेस में सबसे ज्यादा जो रोल प्ले करती हैं आप सारे टीचर्स प्ले करती हैं, और ये आजम कैंपस के एंग्लो उर्दू स्कूल की खास बात है कि लगातार सालों साल 100% रिजल्ट आता है। तो आप सबको हम आवाज द वॉइस की तरफ से, मुस्लिम कम्युनिटी की तरफ से खास तौर पे आप सबको मुबारकबाद देते हैं। आप ऐसे ही पढ़ाने का जो सिलसिला है, इतना सेल्फलेसली, इतना डेडिकेटेडली आप ऐसे ही कंटिन्यू करते रहे। हम लोग अगले साल और आएंगे, अगले साल और आएंगे। शुक्रिया।